आणि अंडी उकळत नाहीत, उकडतात. एवढं बेसिक मराठी मला पण येतं. अरे पण हा मुद्दा आहे का? अरे मुद्दा आहे की तुम्ही खोटं का बोलताय? एक्झॅक्टली. आज म्हणताय साहिल इज नो मोर, उद्या म्हणाल गौरव इज नो मोर, परवा म्हणाल पप्या इज नो मोर. बराबर आहे, बराबर आहे. तुला माहिती का, आमचे कस्टमर पण असं म्हणायचे की अजून 2 आत्मे आहेत तिकडे. ती काय नावं घेतली तू? गौरव, पप्या. हा हा, कस्टमर बोलायचे ते पण इकडे आहेत, पण ते तर इथं कुठंच नसतात. रब्बिश यार. शोधा ना, शोधा तुम्ही, त्यांना शोधा आणि आम्हाला पण सांगा कसे दिसतायत ते. काय नाव घेतलं तुम्ही? गौरव आणि पप्या, हो ना? हा. मला काहीच कळत नाही इथे काय चाललंय. भाई आपल्याला सुद्धा काहीच कळत नाहीये हे काय चाललंय. ए हाय पप्या. जोनिता. हाय. आता तुम्हाला हा पण दिसत नसेल ना? नाही, अगदी थोडं थोडं दिसतोय. हा. हो पण तू त्याला ओळखत नाहीस, राईट? पण मी त्याला ओळखते. आणि इथे जर माझा कोणावर विश्वास असेल तर तो फक्त पप्यावर आहे. पप्पी, आय एम व्हेरी सिरियस. म्हणून मी तुझ्यासाठी लिंक आणली आहे. पप्पी, विल यू? येस जोनिता. विल यू? येस जोनिता. विल यू? येस जोनिता. पप्या, पप्या, बघ ना त्या काय म्हणतात. त्या म्हणतात की साहिल काहीतरी वारलाय आणि त्याची आत्मा या घरात भटकते आणि तू आणि गौरव सुद्धा काहीतरी अननोन आत्मे आहात. पप्या आत्मा? तू जो कोणी असशील तो असशील, पण या सगळ्यांना खरं काय ते सांग. हवं तर जाऊन आत्मा लोक जिथे मीटिंग करतात ना तिथे जाऊन त्यांच्यासोबत मीटिंग कर आणि सांग या सगळ्यांना की साहिल हा आत्मा आहे. हा, ऐकलंस ना पप्या आत्मा? पप्या, आय ट्रस्ट यू मॅन, प्लीज खरं बोल. भाई आता मी बोलेन आणि मी जे काही सांगेन ते खरं सांगेन, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता. सोड ना, तू तिथे काय घडलं ते सांग ना. हा. तिकडे ना, तिकडे काय, अरे उकाडा रे, मेजर उकाडा रे, भयानक उकाडा. टॅन झालोय का रे मी थोडा, है ना? हो का? अरे माझ्याकडे एक फेस पॅक आहे, देऊ का तुला? असा गोरा होशील. दे हा, उद्या दे, खरंच दे. ए थांब बाई. अरे तिकडे काय झालं पण? तिकडे सांबार रे, सांबार काय मिळतं यार तिकडे. आपल्याकडे चहाला सांबारच मिळत नाही असं. अरे भाई ते सोडते, नगद नारायणचं काय झालं? ते काहीच झालं नाही. नुसतं ऑल द बेस्ट, विल लेट यू नो, या पलीकडे काही झालं नाही. ऍक्च्युली तिकडे काय झालं हे तुम्हाला सांगण्यापेक्षा इकडे काय झालं हेच आता ऐकण्यात रस निर्माण झालाय मला. मला तर वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे. हा ठीक आहे, मग झोपतानाही तुला ऐकवेल ससा कासवाची गोष्ट, ती आनंदीकडनं ऐकान झोप. तुम्ही त्याला झोपायला. ए चला रे चला. ए साहिल, साहिल दगडाखाली हात अडकायचे नाही तर चला. काय साहिल सांग ना यार, काय तुझी स्टोरी. कुठली? तुझी लव्ह स्टोरी. नाही
बस 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 हे भारी आहे. बसा बसा बसा. मनीषा वाचल्यापासून बाई इतका इंटरेस्ट आहे ना आपल्याला. आपण फुल डेंग्यूच्या तापासारखं तापलो होतो. पण मनीषा म्हणजे तुझी आई म्हणजे मनीषा काकू निघालाय हे ऐकल्यानंतर सगळं इंटरेस्ट संपला बाई. आता काहीतरी सांग ना. हे मलाही आवडेल ऐकायला. पहिलं प्रेम हे वेगळं असतं ना काहीतरी, आणि ते आपलं असतं. तर सांग ना. अरे खूप मोठी स्टोरी आहे, नंतर कधीतरी सांगेन. चला सांग ना. बाई काय भाव खातोय बोल की. अरे नेहमी काय हीच उत्तरं देतोस. बघ ना यार, एक्झॅक्टली तू आहेस ना. तू एक आमच्यासाठी न सुटलेलं कोड आहेस. आणि जे आम्ही सोडवायला गेलो तरी आम्हाला सुटत नाही. बरं, ते सुटण्यासाठी आम्ही तुला काही प्रश्न विचारले तर तू आम्हाला काही सांगत नाहीस. हो ना बाई. बघ ना यार, आम्हाला काही माहितीच नाहीये तुझ्याबद्दल यार. अरे आणि आपल्या अशा गोष्टी असतात अरे, ज्या आपल्या असतात. प्लीजच. आणि ही तर अजिबातच नाही. सांग, मला तुझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे. यू हॅव टू शेअर इट विथ अस. यस, ये किस्से सभी को सुनाते नहीं है, मगर दोस्तों से छुपाते नहीं है. परदेस 97. बाई शेअरिंग इज केअरिंग. आपण ही जागा शेअर करतोय, जेवण शेअर करतोय, इथले पैसे शेअर करतोय. तो एक स्टोरी तो शेअर करणं बनतंय ना बाई. राईट ब्रो, राईट. एक्झॅक्टली. चल ना, सांग ना. बर, नेक्स्ट टाइम सांगतो. बाई काय कुल्फी दाखवतो आणि खायला देत नाही. काय ठीक आहे. एवढा भाव खातोयस ना तू. तुला नाही सांगायचे ना, नको सांगू. चल, याची गोष्ट मी सांगतो. नाही, खरंच सांगतो. आता हा आपल्याला जेवढा माहिती आहे ना, त्यावरनं याची लव्ह स्टोरी आपणच बांधूया. आणि हा काय सांगेल अशी खरी खरी स्टोरी सांगेन मी. ऑन है. साहिल के पहले प्रेम की कहानी अपनी जुबानी. बाई क्या थॉट है, क्या थॉट है. हा, मला पण आवडलंय. एक नंबर. हा, हे मस्त आहे. मुक्ता चल तू सुरू कर. हा नाही, मी नाही बोलायचं. तुम्ही, मी फक्त ऐकणार. तसं पण मला काय प्रेम बीम मधलं काय कळत नाही ग. तुम्ही बोला. बाई तसं तर मी सुद्धा बाद आहे. जॉनी तर आपला पहिल्यांदा. काय चाललंय, काय आहे. राहू दे, मी सुरू केलाय ना खेळ, तर आता खेळायला सुरुवातही मीच करतो. आणि हा काय सांगेल याची गोष्ट अशी सांगतो मी गोष्ट याच्या आयुष्यातली, याच्यापेक्षाही खरी. ओके चालेल, मलाही आवडेल माझ्या लव्ह स्टोरीचं तुझं व्हर्जन ऐकायला. ओके. तर साहिलच्या प्रेमकथेला सुरुवात होते काझीरंगाच्या जंगलात. ठँग ठँग. काझीरंगाच्या जंगलात साहिल आणि त्याचे आजोबा, जे खूप मोठे मानववंशशास्त्रज्ञ आहेत, एकत्र राहत होते. काझीरंगाच्या जंगलामध्ये निअँडरथल मानवाचं पहिलं बाळ जन्माला आलं असा साहिलच्या आजोबांचा सिद्धांत होता. हा, गौरव बाळची स्टोरी म्हणजे त्याच्यात बाळ तर येणारच ना. मी इथे हॉलिवूडची सायफाय कथा सांगतोय आणि हा गॅलरीतल्या लोकांसाठी पंचेस काढतोय. याला गप्प बसवा. तर साहिल आणि त्याचे आजोबा काझीरंगाच्या जंगलात रोज उत्खनन करायचे. 8 तास उत्खननाचं काम चालायचं. आणि त्या उत्खननात अनेक कवट्या आणि हाडं त्यांना रोज मिळायची. एक मुलगी तल्लीन होऊन ती गात होती. मी ओळखलं, हाच तो आवाज आणि हीच ती मुलगी, नेहा. गगन सदन तेजोमय